आली काम करून मिस्त्री ची लेबर ही मिस्त्री लोक सगळे एक इकडं पळाला मिस्त्री. आता तूच मला आठवण करून दिला आणि तूच पळून जात होय र. हे आपले त्रिशा त्यांनी किती हे 20 झाले. तुला सांगतोय मालक घर मालक हे दुबईवाला आमचा दुबई रिटर्न सगळं या मस्त मध्ये खाऊन जा. कशी यायचं खाऊन जा. एक नंबर चव अरे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर फक्त यायचं भोपळा चौक. भोपळा चौक. काल कुणी तर मला कमेंट केलंय की कुठून यायचं सांगा. म्हणलं इथलंच आपल्या गावातलं होतं ते विलास गॅसवाले. म्हणलं डायरेक्ट या भोपळा चौक मध्ये. हा ते म्हणतात आम्हाला तिखट मिरची पाहिजे. म्हणलं डायरेक्ट हिरवी मिरची देऊ पण या नक्की भेट द्या. मग म्हणतात यावंच लागतंय. मग येतोच आम्ही. हे काय रे गाण्यांचं आवाजामुळे मी आज व्हिडिओच नाही काढला दिवसभर. संपले का बस भरलं काय टेस्ट कशी आहे क्वालिटी क्वांटिटी. धाब्यावर गेलता की तू तिथं सांगायला क्वालिटी क्वांटिटी. तू बघितला त्याची ती रील. मी म्हणतोय इन्स्टावर हे कुठून आलं मध्येच. मग तिथं कमेंट पण केलंय मी. असू दे चालतंय बंजारा मराठी सगळं चालतंय. चटणी कशी झाली रे. तू काय बोलला तेव्हा चटणी कशी आहे. एकच नंबर. हा फॅन्टॅस्टिक. मग आता काय कमी जर अजून असेल ते अजून सुधरवू. हे असा बल्ब लावलाय आम्ही चार्जिंगचा. तो आमचा राडा सगळं जाताना काढून जातोय आम्ही. काहीच नाही ठेवत. एवढ्या राड्या अजून आहे आपल्याकडं. अजून वेळ खूप आहे. बघू काय काय होते सगळं संपतील. भजे भजे काय खाणार आहे. वडापाव तू खाणार आहे. खरं सांग इथंच थांबून खायचं. हा लांब जातीन फेकून देते. थांब देतो. तुला पाहिजे का वडापाव. तुला एक आणि त्याला एक आणि तुला नको. एक देऊ का तुला पण. पॅटीस लास्टला. हे आमचे जावई बापू. वडापावची क्वालिटी क्वांटिटी सांगा की समोर व्हा जावई बापू. आता कोण नाही लाजून नाही उपयोग. जावई बापू मिस्त्री आहे तो आताच काम करून आलेत ते. हे आमचे वडे टंग टंग टंग. दुबईत वडापाव भेटतो का. इकडे या अलीकडं दुबईत वडापाव भेटतो का. नाही खरं सांग. खरंच नाही भेटत. नाही विचारणार होतो म्हणजे चोर आहे तुला. मला इथले आजूबाजूचे कुठल्या वडापावाचं सांगत होते माहिती आहे का. धाराशिव मधलं कोणता आहे ते फेमस अंबिका काय आहे. मग म्हणलं तिथं कितीला वडा आहे. ते म्हणतात 20. मग घ्या इथं पण 20 न मी देतो म्हणलं तसं बनवून. बरोबर बोललो ना. असंच आहे. आणि एक आलता की उगच काड्या घालत. त्याला लई बोललोय गेलाच पळून. काड्या घालत येणारे जाणारे बोलत असतात. होय की. अरे काय तू आधी करतो तिकडं हे काय गॅस चालू आहे तिथं हात लावतो काय. कमी कर जास्त तेवढं एकदम कशाला केलं तेवढं. पूजाला काय बोललं मी. ती पीठ तयार करत होती. तिला म्हणलं मी अगं जास्त नको करू. तिनं एकदमच पीठ कालवलेलं आणि पीठ कालवलं एकदमच. मी तिला सांगतोय आता संध्याकाळचं टायमिंग झालंय ना कधी पण कमी कर. तिने एकदमच एक्स्ट्रा पीठ टाकलं. मला आलं टेन्शन. घरी आलो टेन्शनमध्ये मला जेवण पण जात नव्हतं काय नाही. म्हणलं तेवढंच ना वेस्ट म्हणजे वाटोळं होतोय म्हणून वाईट वाटतंय ना. आपण रुपयासाठी थांबतोय ना म्हणून. पण तेवढ्यातच शाळेवरच्या पोरांचा आला फोन. 10वीची पोरं आहे ती. त्यांना भूक लागली असेल. हॉस्टेलला कसं लवकर जेवण देतात ना 5 एक वाजता. मग त्यांना भूक लागली असेल. मला फोन केला त्यांनी काका वडापाव आहे का. म्हणलं किती पाहिजे तुम्हाला. ते बोलले 15. म्हणलं हां हाय आम्ही त्या दिवशी सारखं लगेच बनवून देऊ. लगेच कढई घेतली छोटीशी आपली स्वयंपाकाची. त्यात लगेच तेल सोडलं आणि मसाला पण होता आपल्याकडं. आता एवढासा फक्त वेस्ट झाला बघा थोडासा. त्यांना 15 वडापाव असे बनवून दिले ना. त्यांनी 15 जरी खाल्ले तरी त्यांचं पोटच भरलं पाहिजे. म्हणलं ते वाटोळं करून फेकण्यापेक्षा
ते आहेत बाहेरगावचे लेकरं, आई बाप कोण नसतं इथं त्यांचं, तसे आलेले लेकरं असतात. मग त्यांना देऊन टाकलं 15 वडापाव काढून. बरं झालं ना. मग कटाळा आलता काय ग तुला? हा, उठतच नव्हती, पण म्हणलं ना शाळेवरची पोर आहे म्हणल्या मग उठले. मग ते एका लादीतलं पावाचे थोडेसे शिल्लक राहिले ना फोडलेलं, मग ते म्हणलं आता थोडेसे पाव आहेत तर त्याचं पॅटीस बनवून आपल्याच पोरांना देऊ खायला. तू पण खाणार आहे आता? आ, मग कशाला बनवते एवढं? ते खातेत काही सकाळी, पण गरम गरम खात असतील ना ते, का चालते? मग 2 माझ्या भावाला पण दिलं, म्हणलं त्याला ये खा, तो आपल्याला कोथिंबीर वगैरे आणून देतो एखाद दिवशी एखाद पेंडी देतो म्हणलं. मग त्यालाच बोलवलं, ये फोन केला त्याला, देऊन टाकलं. मग खा म्हणलं त्याला 2. बाकी अजून 2 होते. मग पूजा म्हणत होती मला खावा तुम्ही. म्हणलं हे नाही बिलकुल नको म्हटलं मला तसलं काही. वड्याचं मला आलाय कंटाळा. हॅप्पी का ग नसते तू? असा आनंद आला पाहिजे, असा उल्हास आला पाहिजे. बाबा वाटोळं झालं असतं, त्यातच आता आपल्याला 150 रुपये मिळाले. 150 रुपयासाठी बाया कधी कामावर नाही यायल्यात बघते ना. आता तू कोथिंबीरवाले लोक आत्ता आल्यात, 10 वाजत आल्यात. आता किती वाजल्यात थांब मी बघतोच टाईम. किल्लेर 10 वाजायला 7 मिनटं कमी आहे आणि 10 वाजता पूजाला वडापाव बनवायला लावलाय. पण मीच बनवलं ते, मधलं मीच बनवून दिलं. आणि पूजा झोपी घातलेली आता. झोपेत तर आली आहे तू. मीच बनवलं म्हणजे कोणी बनवलं? तसं तोंड वाकडं केलं की चटणीच दिल. अगं ती चटणी होती काय ग त्यात? हा बघ बरं पलीकडं. नाहीतर देऊन तर येतो त्यांना. ते बारकी लेकरं आहे ती बिन आई बापाची, त्यांना कधी पण असं बनवून देत जा. मी नसलो तरी पैसे पण एखादं काय थोडंफार कमी असतील मागत असतील तरी देत जा. माझं जीव चालू असं नाही, उल्हास आयला पाहिजे खरं. आता कोथिंबीर आले कधी आलेत? आत्ता किती हजेरी पडली असेल? 200-250. तू आत्ता बसल्या 150चं वडापाव विकून टाकलं, विकलं की नाही? मग भारी आहे का नाही? आता उद्यापासून तर निलंगा राईस. हा पोरं काय म्हणतात माहिती आहे का पूजा? तू गप चालू दे तुझं वडापावचं. निलंगा राईस सुरू केला, सगळे तेच खाणार आणि पुन्हा वडापाव कुणीच नाही खाणार असं म्हणतात. बरं आहे ना, ते जरी गेलं तरी पैसाच मिळणार आहे ना आपल्याला. उलट ते पावाची सतत धावपळ नाही होणार आहे पावासाठी. तर ते कसं मेन लक्ष्मी आयो कशी जांभळं दिती रे देवा. मग काय हुरूप आलता तुला आता बनवायला हे? त्याचं आपण सकाळी पिठलं बनवून खाल्लं असतं ना. पोरं मागतच होते, पप्पा पॅटीस करतच होते. ते काय आता झोपलेली पण नसेल. TV बघतात ते. मला बोलले पण तुम्ही का पळताय म्हणून. मला सांगत होते एवढी पाव कशाला घेऊन चाललात. म्हणलं तिकडं याला द्यायचं आहे काकाला. तर म्हणतात काकाला एवढं मोठं देतात काय, एखादा दे. म्हणलं अरे सगळं पाव आता हातात घेऊन जाऊ काय, अर्धी लादी आहे म्हणून मी कागदात न्यायलंय. असं बोलून किती मिनटं झाले असतील मला येऊन. तवाच तर बोललेत त्याने. रात्रीच्या 10 वाजता पूजाला वडापाव बनवायला लावलाय मी. उल्हास आला पाहिजे, उल्हास, हॅप्पी राहायला पाहिजे. चला आजचा व्हिडिओ ह्यो. मला ती गडावरचं माणूस आला, ती पण म्हणाला की पूजा तुझं मन का नाराज आहे? नाराज कसं काय? तसले बघणारे लोकांवर नको ग बाई विश्वास ठेवू. कशामुळं दाखवती विनाकारण सगळ्या गोष्टी. काय दाखविलंय ती? मनानं म्हणायलंय तू नाराज मनानं म्हणलं तरी पण मग तू तिथं तोंड बारीक करून बसले असल, मग त्यावरून नाही म्हणणार माणूस की तू नाराज आहे, म्हणजे मन तुझं नाराज आहे, दुखी आहे. बोलणारच ना. ते पटण्यासारखं सांगत असतात ग. त्यांचं एकच डायलॉग असतो, उठायचं नवऱ्याचं पाय पडायचं. आता हा मग खरं सांगितलंय त्याने, पड पाया. खरं सांगितलंय. आता इथून पुढं रोज माझ्या पाया पड. मग तू तुझ्या ताड पडल्यावर नवऱ्यावर काढते. मग बरोबर म्हणलंय. कोण होता बिचारा? खरंच लय बरोबर. कस काय बिचारा आला ते? मग माझ्या पाया पड म्हणतोय ना रोज तुला. मग बरोबर सांगितले.
बघा हा, सगळ्यांनी आता उद्यापासून पूजा माझ्या रोज सकाळी पाया पडणार आहे, तर ही सर्वांनी नोंद घ्यावी. पाऊस सुरू आहे बाहेर, बदा 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 वाजायलेत पत्रे, पण असा काही मोठा पाऊस नाही, ते नुसतं भिजवतोय तो आम्हाला. कपडे पण वाळा ना आता काय करू. कपडे वाळल्याली कशा आहे ती मध्ये. नाही पहिल्यासारखे आधी मानवासारखं राहतो आता. झिंगालाला हू हू, झिंगालाला हू हू करतो. चला या व्हिडिओचा आता दी एंड करू इथंच आपण. बाय 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 बाय.